साबरमती रिपोर्ट 59 मृत्यूंचं रहस्य. फेब्रुवारी 2002 रोजी सकाळी 7:45 वाजता साबरमती एक्सप्रेस गोध्रा स्टेशनवर आली. ही ट्रेन बिहारमधून गुजरातच्या अहमदाबादला जात होती आणि त्यात शेकडो लोक होते. हे लोक अयोध्येतील धार्मिक मेळाव्यातून परतत होते. या ट्रेनमध्ये बहुतांश लोक विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कारसेवकांचा समूह होता, जे राम मंदिराच्या आंदोलनात भाग घेत होते. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यापासून या आंदोलनाची तीव्रता वाढली होती. गोध्र्यावर ट्रेन आल्यानंतर काही काळ शांतता होती, पण काही क्षणातच एक भयंकर घटना घडली. ट्रेनच्या एका डब्यात आग लागली. त्यात 59 लोकांचा मृत्यू झाला. आग इतकी भयंकर होती की त्यात लोक जिवंत जळले. हे एक अप्रत्याशित आणि दहशतजनक कृत्य होतं. या घटनेनंतर गुजरातमध्ये हिंसाचार आणि दंगलींनी जोर पकडला. संपूर्ण राज्यात अशांती पसरली. हिंदू मुस्लिम संघर्षाची आग सगळीकडे पसरली. गोध्राच्या या घटनेनंतर गुजरातमधील दंगलींमध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि अनेकांचा जीव जखमी झाला. साबरमती एक्सप्रेस मधील ज्या लोकांनी आग लावली त्यांचा उद्देश काहीतरी धाडसी आणि कट्टरपंथी होता. त्यांचा विचार होता की हा एक असा प्रतिकार आहे जो धार्मिक दृष्टिकोनातून योग्य ठरावा. या घटनेने गुजरातमध्ये आणि भारतभरात एक मोठा वाद उभा केला. धर्माच्या मुद्द्यावर 2 गटांमध्ये संघर्ष वाढला. गोध्राच्या घटनेनंतर गुजरातमध्ये काही महिन्यांपर्यंत हिंसाचार आणि दंगली सुरूच राहिल्या. लोकांच्या मनात भीती आणि द्वेष निर्माण झाला. हिंदू मुस्लिम समाजामधील विश्वासाचा तुटवडा झाला आणि एकत्र राहण्याची भावना कमी झाली. या घटनेचा देशभरावर खोल परिणाम झाला. साबरमती एक्सप्रेसची आग केवळ एक रेल्वे दुर्घटना नव्हती, तर ती भारतीय समाजाच्या एका मोठ्या संकटाची सुरुवात होती. गोध्राच्या या घटनेने भारतातील जातीय आणि धार्मिक संघर्षाची एक भयावह प्रतिमा उभी केली. आज ही घटना एक वादग्रस्त मुद्दा आहे आणि ती आपल्याला भूतकाळातील चुकीच्या मार्गांची आठवण करून देते.